नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन. 7व्या वेतन आयोगासंबंधात आज एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. काय आहे ती बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. तसेच आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल कलरमध्ये सबस्क्राईबचं बटन आहे, त्याला दाबून सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. 5.5 लाख शिक्षकांना 7वा वेतन आयोग अद्याप लागू नाही. मार्चमधील वेतनही 6व्या आयोगानुसारच. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मार्चमध्ये वेतन मिळणार असले तरी 5.5 लाख शालेय व पदव्युत्तर शिक्षकांना मात्र 6व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याची सूचना 30 जानेवारी रोजी निघाली. त्यानुसार वाढीव वेतनासह वेतन बिले विविध कार्यालयांनी कोषागार कार्यालयाकडे पाठवली. त्यामुळे त्यांना तसे वेतन फेब्रुवारी पेड इन मार्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र लाखो शिक्षकांसाठी अधिसूचना न काढल्याने मार्चमध्ये त्यांना तो फायदा मिळाला नाही. शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की शिक्षण विभागाकडे आम्ही अधिसूचना काढण्यासाठी वारंवार विचारणा केली, पण हे काम वित्त विभागाचे आहे असे आम्हाला सांगण्यात आले. शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यास विलंब केल्याने हा गोंधळ झाला. शालेय शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी म्हणाल्या की वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे, त्याची छाननी सुरू आहे आणि एका आठवड्यात अधिसूचना निघेल. शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसारचे वेतन एप्रिलमध्ये मिळेल. अशा प्रकारची ही बातमी होती. यावरून आपल्याला असे लक्षात येते की इतर राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी पेड इन मार्च हे 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे आणि शिक्षकांकरिता जी अधिसूचना होती ती काढण्यास विलंब झाल्यामुळे आणि तुर्तास ती न निघाल्यामुळे शिक्षकांचे 7व्या वेतन आयोगाचे स्वप्न हे मार्च पेड इंटू एप्रिल या महिन्यामध्ये होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.